येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता प्रभारी श्री भूपेंद्र यादवजी, सहप्रभारी अश्विनी वैष्णवजी, माननीय देवेंद्रजी यांनी काल आणि आज 30 पदाधिकाऱ्यांच्या कोर ग्रुपची बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने 97,000 बूथवर बूथ सक्षमीकरण, शक्ती केंद्राचं सक्षमीकरण, मंडळ स्तरावरचं सक्षमीकरण याबद्दलची चर्चा सुरू आहे। आजही चर्चा सुरू होणार आहे। पण काल महायुतीच्या मित्रपक्षाबद्दल कुठलीही चर्चा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली नसताना माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवारांबद्दल कुठलीही टिप्पणी केली नसताना सुद्धा सूत्राच्या आधारावर कालच्या बैठकीला आणि आमच्या पक्षाला जाणीवपूर्वक महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याचं काम काही माध्यमांनी केलं। पक्षाला याबद्दल नाराजी आहे। माध्यमांना विनंती आहे की आपण जे बैठकीत घडलं असेल त्याचं ब्रीफिंग आम्ही करतो आणि असं सूत्रांनी सांगितल्याच्या भरोशावर आपणास विनंती आहे की कुठल्याही पद्धतीची बातमी, कारण महाराष्ट्रातील मीडियाला एक उंची आहे, संस्कार आहेत, आपण दाखवलेली बातमी खरी मानतात आणि त्यामुळे जे घडलंच नाही ते घडवणे याबद्दल माझी विनंती आहे की आपल्या सर्व टीमने, मीडियाच्या सर्व संपादक मालकांना माझी विनंती आहे की आपण कृपया ज्या बाबी घडल्या नाही त्या दाखवणे हे काही राज्याच्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने आमचं योग्य नाही आहे। कृपया आपण सर्वांनी आमची जी प्रेस ब्रीफ आहे त्याबद्दल आम्ही पुन्हा सांगू। आजही मोठ्या प्रमाणावर बैठकी आहे। 21 तारखेला होणाऱ्या अधिवेशनाबद्दलची चर्चा आहे। 5300 कार्यकर्ते, नेते या बैठकीला, अधिवेशनाला पुण्यामध्ये हजर राहणार आहेत। माननीय नितीन गडकरीजी पहिल्या सत्राचा समारोप करणार आहे आणि या संपूर्ण अधिवेशनाचा समारोप माननीय अमितभाई शाह करणार आहेत। याबद्दलची योजना आम्ही तयार केली आहे। पुणेच्या अधिवेशनातनं 5300 प्रतिनिधी ऊर्जा घेऊन जातील। राज्यातल्या शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने, महायुती सरकारने सर्व घटकाकरता जी बजेटच्या माध्यमातून तरतूद केली ती तरतूद समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतील आणि एकंदरीत केंद्र सरकार, राज्य सरकारच्या डबल इंजिनचा फायदा या महाराष्ट्रातल्या सरकारच्या माध्यमातून जनतेला कसा होईल याचीही चर्चा झाली। विधानसभेसोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पंचायत निवडणूक लढण्याची सुद्धा योजना आम्ही तयार केली। आज तर पंचायत समिती स्तरावरचे नेते विधानसभेमध्ये आम्ही काढणार आहोत। नगरपालिकेमध्ये वार्डमधले नेते आम्ही निवडणुकीत काढणार आहोत, त्यांना योग्य जबाबदारी आम्ही देणार आहोत आणि महानगरपालिकेत प्रभागामध्ये आम्ही जबाबदारी देणार आहोत। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो आहे, त्याची योजना आम्ही आज तयार केली आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीसोबत महानगरपालिका, जिल्हा परिषदच्याही निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे. मोठ्या प्रमाणावर योजना सुरू आहे आणि मला विश्वास आहे की माननीय भूपेंद्र यादवजी, देवेंद्रजी, अश्विनी वैष्णवजी आणि आमची टीम महायुतीला प्रचंड जागेचा विजय मिळवून देईल. आम्ही योग्य पद्धतीने याची योजना तयार केली आहे. पुढच्या काळात आपलंही सहकार्य आम्हाला राहू द्या अशी विनंती मी आपल्याला करतो आहे.